नमस्कार मित्रांनो, माझ्या बोलबारी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज ज्ञानराधा मल्टीस्टेटचे ऑफिसमधील कर्मचारी आणि मी ज्ञानराधाचा एक ठेवीदार या वतीने माझे त्यांच्यासोबत काही बोलणे झाले. तर त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये नक्कीच ठेवी वाटपास सुरुवात होईल. तसेच सुरेश कुटे सरांना आलेल्या सर्व अडचणी व अडथळे लवकरच दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे आणि त्यांच्या बोलण्यामधून तसे दिसून आले आहे. तर आपणही रेकॉर्डिंग ऐकावी. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. नमस्कार नमस्कार बोला ना सर. काय झालं नाही, 21 पण खाली गेली, 27 पण खाली. नाही नाही होईना आता या 30 तारखेच्या अगोदर होणार आहे. 8 ते चालू होते ना. थोडं ते बीजीचे काही रिसिव्ड बाकी होते त्यामुळे ते फंड रिलीज झालं नाही आणखी. तेवढं हे झालं ते रेशिओ आले की ते रिलीज होऊन जाणार आहे फंड ते. आणि 30 तारखेच्या अगोदर होईना आपलं वाटप चालू. म्हणजे बुधवारच्या आसपास. हो बुधवार किंवा गुरुवार याच्यामध्ये होऊन जाईल. बरं, खरं होईल का सर? काय आता नाही नाही होणार आहे सर. आपण आता सगळ्या ऑल ओव्हर सगळ्या ब्रँचेस ओपन केल्यात ना. जर करायचंच नसतं तर शाखा उघडून कशाला उगाच त्रास करून घेतला असता. हो ना. आता ते लय असं चाट बसल्यासारखी झाली बा प्रत्येकाला, असं की बाबा आहे बरोबर आहे. आता कसं असतंय लोकांच्या जागेवर लोक बरोबर आहेत, कारण वेळ तेवढा गेलाय, तारखा तेवढ्या मिस झाल्या. पण 100% काम होणार आहे आपलं, कारण आपण त्यासाठी सगळ्या ब्रँच उघडल्यात. अगोदर ब्रँच त्यामुळेच उघडल्यात की बाबा आल्यानंतर एकदम गर्दी होऊ नये शाखेमध्ये. आता आम्हाला पण लोक खूप त्रास देऊ लागले बाबा. तुम्ही सांगितलं होतं 21 ला होणार 100%. आम्ही पण कॉन्फिडन्स दिला आणि तेवढा बरोबर आहे बरोबर. तुमचं काही नाही त्याच्यामध्ये सहकार्य आहे. पण 100% 30 तारखेपर्यंत होईल ना आपलं आरटीएस चालू होते. बरं. कारण काय आहे ते फंड सगळं काम झालेलं आहे पूर्ण फायनल. फक्त ते बीजीचे काही डॉक्युमेंटेशन बाकी होते, कस्टमरला दिले ना आपण त्याचे रिश्यू बाकी होते सबमिट करायचे. बरं. ते सबमिट झालं ना की ते फंड रिलीज होऊन जाईल आपल्या खात्याला फंड आले की लगेच दुसऱ्या दिवशी आरटीएस चालू होते ना आपलं. आणि 100% 30 तारखेपर्यंत कोणत्याही कंडिशन मध्ये चालू होतील सर. 30 तारखेपर्यंत का? हो. जास्त डॉक्युमेंटेशन तर नाही बाकी ना सर? म्हणजे लास्ट टाइम नाही सारखं दुसरं काही नाही. दुसरं सगळे कामं झालेले आहेत. फक्त ते बीजीचं काय असतं, बीजी आपण कस्टमरला दिलेले असतात ना ते. त्याच्यावर त्यांचा काहीतरी नंबर असतो सिक्रेट कोड म्हणून. ते नंबर टाकून ते आपल्याला रिसिव्ह सबमिट करावं लागते समोरच्या याला कंपनीला. असं तर त्याचे थोडे रिसिव्ह बाकी आहेत काही कस्टमरच्या. म्हणजे ते अकाउंटला अजून होल्ड आहे समजा, अकाउंटला निघाला नाही ना? हो नाही ना होल्ड आहे चालते. ते बीजी आली की लगेच निघाल समजा तो होल्ड. 100% हो. तेवढं ते रिसिव्ह सबमिट केलं ना आपण त्यांना की लगेच त्यांनी फंड आपल्या खात्याला रिलीज होऊन जाईल. बरं तसा मेसेज देतो सर मग मी 30 तारखेपर्यंत तुमच्या सांगा. हो काय अडचण नाही. 30 तारखेपर्यंत सांगा त्यांना. ठीक आहे सर. हो सर. ठीक आहे, धन्यवाद सर.